जेव्हा पिनहोल कॅमेऱ्याची शॉर्ट नोट विचारणार तेव्हा त्याची इमेज पण काढून दाखवायची. तर हा स्क्वेअर काढायचा. आपल्याला पहिले एक क्यूब काढून घ्यायचा आहे. ओके, तर असा क्यूब काढायचा. क्यूब काढताना आता हा पहिले एक स्क्वेअर काढला, त्याच्या मधोमध हा सेम साईजचा आपल्याला दुसरा स्क्वेअर काढायचा आहे. ओके, सेम साईजचा. फाईन. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा, हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा, हा पॉईंट जोडायचा, हा पॉईंट जोडायचा. आपला स्क्वेअर क्यूब तयार झाला. आता ही जी साईड आहे त्या क्यूबची त्याच्या मधोमध इथे पिन होल दाखवायचा, म्हणजे एक छोटा डॉट दाखवायचा. आता इथे या लाईनवरती एक स्ट्रेट लाईन काढायची आणि ही आपली झालं ऑब्जेक्ट. हा काय आपला ऑब्जेक्ट आहे. तर आता ऑब्जेक्टचा हा पॉईंट पकडायचा, ही पट्टी इथे पकडायची आणि एक थोडी पहिले फेंट लाईन काढून घ्यायची. त्याच्यानंतर हा पॉईंट आणि हे घ्यायचं पिन होलमध्ये. म्हणजे काय झालं, हे पास झाले या पिन होलमधनं. म्हणजे आपल्याला हे 2 पॉईंट इथे मिळाले, फॉर्मिंग स्ट्रेट लाईन. हे असं करायचं आणि हे उलटी असते ही इमेज, कारण हे इथून जातं इथे. म्हणजे हे झालं पिन होलचं आपलं वर्किंग जे आहे ते एक्सप्लेन झालं. ह्याला पाहिजे तर नंतर डॉटेड करायचं. ह्याला नावं द्यायची इमेज. इथे लिहायचं इन्व्हर्टेड इमेज. हे आहे आपलं पिन होल आणि आहे पिन होल कॅमेरा. आणि शॉर्ट नोटचे पॉईंट्स वरती लिहिलेले आहेत. जे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स असतील त्याला अंडरलाईन करायचं.